संगती झाली अमुची निश्चिंते, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. घरी ताकाचे सरोवर तेथे नवनीताचे पूर, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. विठ्ठला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननीत पानिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगाकुरु प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. अतुलित बलधामं हिमशैलावदेहं धनुजवन कृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं सकल गुणनिधानं वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, ते चिवंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी. आता तुझे संगती झाली अमुची निश्चिंते, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी जगद्गुरु तुकाराम महाराजांची ही गवळण 4 चरणाची निवडलेली आहे. कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तोसा. आपल्या उदंड वडगाव या गावामध्ये भगवान परमात्म्याच्या कृपेने स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने गुरुरे एकनाथ महाराज असतील, गुरुरे सुदाम बाबा असतील, रामहरी बाबा असतील, दिगंबर बाबा या सर्वांच्या आशीर्वादाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह. आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आज गावकरी मंडळीच्या आज्ञेनुसार कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. ज्याप्रमाणे भगवान परमात्मा मला 2 शब्द बोलण्याची बुद्धी देणार आहे, त्याप्रमाणे 2 शब्द आपणासमोर सांगणार आहे. बसलेल्या मंडळीला अशी विनंती आहे की मधून मधून हाताने टाळी वाजवा. लागोनी पाया विनवी तुम्हाला
या विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. महत्वाची गोष्ट सांगायची ती अशी म्हणजे या आपल्या सप्ताहाला 102 वर्ष यावर्षी पूर्ण होतात. गुरुनाम गुरु स्वामी महाराजांच्या काळापासून चालत आलेला भंडारा आणि त्या भंडाऱ्याची आज काय सांगत आहे. आदरणीय परमपूज्य हरिभक्तीपरायण गुरुवर्य भागवत महाराज या गावचे आळंदीला गेले. आळंदीला 4 वर्षाचा संस्थेचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. गावाकडे आले. गावाकडे आल्यानंतर समाजाची दिशा आणि दशा त्यांनी ओळखली आणि चालत असलेला हा भंडारा जो आहे याला मूर्त स्वरूप देण्याचं काम केलं बरं का. मग तत्कालीन तुम्हाला सांगतो सासोडे बापू असतील, त्याच्यानंतर अण्णासाहेबजी चव्हाण असतील, मामा असतील, हां कोण राणूजी मामा असतील, सांगा पटपण लवकर, शिरभाऊ असतील, श्रीराम भाऊ, त्याच्यानंतर आप्पा आप्पा शिवटीत का, बरं 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 माझा महागारी शब्द. मग त्याच्यानंतर वैकुंठवासी जगन्नाथ मामा, मोठे मामा, त्याचप्रमाणे संपूर्ण गावकरी मंडळी, स्त्रिया पुरुष आबाल वृद्ध या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मग त्रिंबक नाना असतील, तरुण सगळी पिढी असतील, या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो याला मूर्त स्वरूप देण्यात आलं आणि याचं सप्ताहामध्ये रूपांतर केलं. आणि त्या सप्ताहाला आज बरेच दिवस पूर्ण झालेले आहेत. पण या भंडारा चालू केलेला त्याला 102 वर्ष काय झाले पूर्ण झालेले आहेत. हां 44 वर्ष महाराज म्हणतात, 44 वर्ष झालं ह्या सप्ताहाला काय आहे प्रारंभ झालेला आहे. आणि मला असं वाटतं जरी शताब्दी आपली चुकलेली असली तरी पण आता सुवर्ण महोत्सव या सप्ताहाचा चालू होणार आहे बरं का. त्या सप्ताहासाठी सगळ्यांनी तयारीला लागावा. कारण 6 वर्षामध्येच लगे काय सुवर्ण महोत्सव होतो या सप्ताहाचा आपल्या. म्हणजे एकंदरीत भंडाऱ्याला पाहिलं तर 102 वर्ष झाले, पण सप्ताहात त्याचं रूपांतर झालेलं 44 वर्ष पूर्ण झाले. आणि या ठिकाणी रात्री महाराजांनी विषय घेतला होता, काही ठिकाणी भूमी जी असते ना त्या भूमीमध्ये काहीतरी पावर असते म्हणले. तसं तुम्हाला सांगतो इतरत्र कार्यक्रम करत असताना चांगलंच वाटतं, पण त्याहीपेक्षा तुम्हाला सांगतो स्वामी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही उदंडवडगाव भूमी आणि त्यांनी चालू केलेला हा सप्ताह, त्यांनी दिलेला आपल्याला तो प्रसाद आहे. आणि प्रसादच तू प्रसन्नता, प्रसाद याचा अर्थ काय आहे प्रसन्नता. आणि ती सर्व प्रसन्नता उदंडवडगाव या गावाच्या सप्ताहामध्ये स्वामी महाराजांनी टाकलेली आहे. म्हणून एवढ्या वर्षी देखील या सप्ताहाचा ओघ जो आहे तो संत वाहतोय. नाहीतर एवढे सप्ते काही लोक गावामध्ये मोठे करतात. आम्ही कीर्तनाला उभा राहिले तर नजर पुरत नाही. पहिल्या वर्षी धामधूम होते सप्ताहाची, दुसऱ्या वर्षी लगेच काय होतं वितुष्ट येतं, वर्गणी खाल्ली म्हणले लगेच. पहिल्या वर्षी धामधूम, दुसऱ्या दिवशी सामटूम आणि पुन्हा तिसऱ्या वर्षी सामसूम, सप्ताहच नाही. पण साधी गोष्ट नाही. एवढ्या तुम्हाला सांगतो 102 वर्षाचा सप्ताह आपल्या परिसरामध्ये कुठंच नाही. आणि तो सप्ताह कुठं आहे उदंडवडगावमध्ये. आणि इथं आल्यानंतर जर पाहिलं तर टाळकऱ्यांचा तोच उत्साह आहे, कार्यकर्त्यांचा तोच उत्साह आहे, भजनी मंडळीचा तोच उत्साह आहे, महाराज मंडळीचा तोच उत्साह आहे, गावकरी तरुण मंडळी जे आहेत त्यांचा तोच उत्साह आहे. आणि स्त्रिया पुरुष आबाल वृद्ध या सर्वांचा देखील काय आहे तितकाच उत्साह आहे. अतिशय उत्साहाने चालू केलेला हा कार्यक्रम त्या कार्यक्रमाची आज सांगत आहे. आणि इथं आल्यानंतर दुग्ध शर्करा योग असा इथं उभा राहिल्यानंतर असं समाधान वाटायला लागलं, जसं काय वाटायला लागलं कुठंतरी एखाद्या एअर कंडिशनमध्ये कार्यक्रम करायला लागलो आपण. सुंदर असा सभामंडप गावकरी मंडळीच्या माध्यमातून झालेला आहे. आणि समोर आपल्या गावचे पोलीस पाटील, हां त्या पोलीस पाटील आणि त्यांचे चिरंजीव राहुल पाटील यांनी म्हणले माता भगिनी येतात. आणि खरंच माता भगिनी कधी तक्रार केली नाही गावकरी मंडळीकडे. तुम्ही मस्त वरती आप आबाद तो दुनिया आबाद, व्यवस्थित सगळी पुरुष मंडळी वरती बसत होते. पण पाऊस पडल्यानंतर खाली चिखलात बसायचा योग कुणाचा असायचा, महिला मंडळीचा असायचा. तरी पण महिला मंडळीने कधी तक्रार केली नाही. उलट तुम्हाला सांगतो त्यांना तक्रार करण्याच्या अगोदर ही उणीव राहुल पाटलाने आणि त्यांच्या परिवाराने भरून काढली. त्याबद्दल त्यांनी हे केलेलं काम जे आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद.
दुसरी गोष्ट अशी, इथं उभा राहिल्यानंतर तुम्हाला सांगतो उमघाम व्हायचा असा, कारण हे फॅन बिन नसायचे, लाईट नसायची. मग ही फॅन लावणारी जी मंडळी आहेत ना, त्यांचं देखील या ठिकाणी काय करतो, अभिनंदन करतो. आणि ज्यांनी ज्यांनी या कामासाठी पैसे दिलेले आहेत त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि सर्व गावकरी मंडळींनी अगदी एकोप्याने हा कार्यक्रम चालवलेला आहे. आणि महाराजांनी देखील यावर्षी भरपूर वेळ दिलेला. आणि महाराजांना अशी विनंती आहे, महाराज तुम्हाला एकच सप्ताह इथं गावचा बरं का, आम्हाला दररोज रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य मन आणि काय, अंतर्बाह्य मन आणि जग. मग बाहेर पाहिलं तर जगाचा सामना करावा लागतो, अंतःकरणात पाहिलं तर मनाचा सामना करतो. आणि अगदी तुम्हाला सांगतो, कसल्याही प्रकारचं अंतःकरणामध्ये कसल्याही प्रकारचा मळ न ठेवता अगदी स्वामी महाराजांची सेवा कायावाच्या मनाने प्रत्येक वर्षी करण्याची संधी आपल्याला मिळावी बरं का. आणि महत्त्वाची गोष्ट की मागं पुढं करता कामा नये. का या ठिकाणी उभं जर राहिलं तर भगवान परमात्माने स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्या प्रत्येकाच्या पाठीशी. विठ्ठल विठ्ठल या कार्यक्रमासाठी सर्व आपल्या फडावरची गुणीजन मंडळी हजर आहेत. त्याच्यापैकी मुख्य म्हणजे आदरणीय परमपूज्य हरिभक्तीपरायण हरिहर भारती बाबा या ठिकाणी त्यांचं आगमन आहे. त्याच्यानंतर आपले हरिभक्तीपरायण रामकृष्ण महाराज हजर आहेत. त्याच्यानंतर परंपरेने सेवा करत आलेले बांगर महाराज आहेत, बाबासाहेब महाराज आहेत. आणि सगळीच मंडळी. मग आपली आता सगळ्याची नावं काय घेत बसत नाही. सगळ्याची नावं जर घ्यायला लागलो तर काल्याचं कीर्तन इथं संपून जाईन आता. तर असो, वडगावकर गावकरी मंडळीने गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराजांच्या मूर्तीसाठी आळंदीला जी मूर्ती बसवली ना, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जोग महाराजांच्या, त्या ठिकाणी 1.5 लाख रुपये देण्याचं काम आपल्या गावकरी मंडळीने केलेलं आहे. पुन्हा एकदा त्यांच्याबद्दल हार्दिक अभिनंदन. दुसरी गोष्ट की गंगा जळी ठेवायची होती स्वामी विद्यार्थ्यांना आळंदीच्या भोजन करण्यासाठी घालण्यासाठी. गुरुर्य शांतीब्रह्म आपले संदीपान महाराज आशेगावकर यांनी आवाहन केलं होतं की गंगाजळी कमी झालेली आहे, त्याच्यामध्ये पैशाची गरज आहे. त्यावेळेला सुद्धा गावकरी मंडळी उदंडवडगाव यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी 1.5 लाख रुपये जमा झालेत. पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन बरं का त्यांचं. पुन्हा मला सांगितलं, म्हणले बंकट स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे, पुण्यतिथीसाठी ते पैसे पुरत नाहीत. मी म्हणलं आता गावकरी मंडळीला न मागता मीच 1.5 लाख रुपये देतो. म्हणलं काळजी करायचं कारण नाही. 1.5 लाख रुपये त्या ठिकाणी भरून टाकले. मागं मोठा सप्ताह झाला. सप्त्याला महाराजांनी सांगितलं, म्हणले आता तुम्ही संस्थान मिळून द्या, नाही तर तुम्ही द्या. 1 लाख रुपये दिले पाहिजेत म्हणले आळंदीला. त्याही वेळेला ते मला सांगतो 1 लाख रुपये देण्याचा योग आला. आणि आपण कुणी देत नाहीत, स्वामी महाराजांचं ते कार्य आहे. आणि स्वामी महाराज काय करतायत, करून घेतात. काल बसल्या परवा संध्याकाळी माझ्या मनामध्ये आलं की कार्तिकी वारी आता यायला लागली जवळ. लोकांना बसायला उठायला पंढरपूरला सतरंजी वगैरे नसतात. आणि मग चर्चा वगैरे चलत असताना आपल्या सात्र्या पोत्र्याचे डॉक्टर हावळे साहेब कुठे आहेत, औरंगाबादला आहे. चर्चा त्यांनी आमची ऐकल्याबरोबर ते म्हणले, महाराज कशाची चर्चा करतायत. मी म्हणलं तिथं आम्हाला चटया वगैरे लागणार आहेत म्हणले, त्यासाठी माप घ्यायचं आहे. ते म्हणले काहीच करू नका, नुसतं माप आणा आणि जेवढ्या चटाया तुम्हाला लागतील तेवढा मी एकटाच फ्रीमध्ये देतो, काळजी करायचं काय कारण नाही. काल औरंगाबादला गेलो, त्यांना मापं दिले, डिझाईन दिली आणि लवकरात लवकर ते आता काय करणार आहेत, पोस्ट करणार आहेत. मग किती पैसे लागणार आहेत हे काय त्यांनाही मी विचारलं नाही, त्यांनी बी सांगितलेलं नाही. आदरणीय परमपूज्य गुरु हरिहर भारती बाबा तिथं स्वामी महाराजांचा फिरता सप्ताह होता मोरेश्वर संस्थानवर. सगळ्या महाराज लोकांना पैसे बिशे वाटण्याचा कार्यक्रम संपला. आता तिथून आम्ही बाबांचा निरोप घेऊन निघलोत. आणि निघल्याबरोबर झालं काय, आदरणीय परमपूज्य आपल्या परंपरेने सेवा करत आलेले आंबळाच्या बरडावरचे ज्ञानोबा माऊली महाराज ते आले निघायच्या वेळेला. आणि आल्यानंतर मला म्हणले, यार माझा नारळ प्रसाद कुठे आहे. आता माझ्याजवळ 500 रुपये ठेवले होते खिशात, मी नारळ प्रसाद मी काढले 500 रुपये नारळ ते दिले त्यांना. मी म्हणले हे घ्या तुम्हाला. आणि मला जायचं होतं आज कुठं, केळेवाडीला
सोपानराव केळे म्हणून गुरुवर्य बाबांचे मित्र होते, ते वारले, त्यांची पुण्यतिथी होती आणि आजही जायचे संध्याकाळी, काही काळजी करायचं कारण नाही. मग जायला डिझेल नाही गाडीमध्ये. मग सावकाराच्या पेट्रोल पंपावर आलो तर आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना 2 शब्द बोलत उभा राहिलो आणि उभा राहिल्याबरोबर तेवढ्यात गाडीवरचं नाव वाचलं. कोणीतरी आलं 2000 लिटरचं डिझेल टाकलं. पुन्हा मी ज्यावेळेला पैसे द्यायला लागलो त्यावेळेला त्यांनी सांगितलं, म्हणजे पैसे दिलेलेत, काळजी करायचं कारण नाही. आणि सांगायचं तात्पर्य असं की आपण जर साधूची सेवा केली तर साधू आपलं काम करत असतो. कोण मनुष्य आला आणि डिझेल देऊन गेला मला काय माहिती नाही. आणि असे अनेक प्रसंग कालच्या दिंडीमध्ये तुम्हाला सांगतो. प्रदक्षिणेला आम्ही आलो, चंद्रभागेमध्ये पाय धुतले वारीला, आणि पाय धुतल्यानंतर विनाकारण गजानन महाराजची आठवण आली मला. आणि गजानन महाराजची आठवण आली. एका मुलाला मी म्हणलं गजानन महाराजीच आठवण आली, आणि पुढं पाहिलं तर गजानन महाराजची पालखी लगेच उभी होती. गेलो तर दर्शन घेतलं. विठ्ठला सुंदर असा हा कार्यक्रम गावकरी मंडळी करतात, त्याबद्दल धन्यवाद देतो आणि प्रतिपाद्य विषयाकडे वळतो. आज आहे काला. काला 3 प्रकारचा असतो, कारण स्थूल देहाचा काला वेगळा, सूक्ष्म देहाचा काला वेगळा आणि कारण देहाचा काला वेगळा आहे. स्थूल देहाचा काला जर कोणता असेल तर काला खाऊ दहीभात. दहीभात हा स्थूल देहाचा काला आहे. सूक्ष्म देहाचा काला जर कोणता असेल तर हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साधने. आणि तिसरा काला जो आहे तर तो काला कारण देहाचा आहे. तो काला म्हणजे कोणता? श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभी ब्रह्म सत्यम जगन्मित्या जीवो ब्रह्मयोना परा. त्याला काला असं वाटलेलं आहे. 2 वस्तूचं एकत्रीकरण म्हणजे काला. जीव आणि ब्रह्म याचं ऐक्य म्हणजे काय आहे? काला आहे. आणि तो काला आपल्याला आज काय करायचा आहे? साजरा करायचा आहे. मग भगवान परमात्मा काला करण्यासाठी असावी लागतात. आणि मग गोपाळ आणि भगवान परमात्मा एकत्रित आल्यानंतर त्याचा काला तयार होतो, काला करत असतात. भगवान परमात्मा गोकुळामध्ये काय होतात? प्रगट होतात. पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरिचे दास जन्म घेते. हरिदास त्या ठिकाणी अवतार धारण करत असतात. आणि भगवान परमात्म्याने अवतार धारण करावं याच्यासाठी आईवडिलाचं पुण्य असावं लागतं. प्रजापती सुतपा त्याची पत्नी पृष्णी यांनी भगवान ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार 1 मनवंतर काल तपश्चर्या केली. देव प्रसन्न झाले. काय मागायचे ते मागा. त्यावेळेला देवाला पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं तुझ्यासारखा मुलगा पोटी जन्माला यावा. भगवान परमात्मा तथास्तु म्हटले. त्या ठिकाणी पृष्णी या गर्भ या नावाने अवतार धारण केला. दुसऱ्यांदा कश्यप आदिती झाले, त्यांच्या पोटी वामन रूपाने देवाने अवतार धारण केला. आणि तेच भविष्य काळामध्ये वसुदेव देवकी झाले. दोघांचं लग्न झालं. मिरवणूक मोठ्या थाटात काढली. रात्री जशी आदरणीय परमपूज्य गुरुरी संदीपान महाराज हाशेगावकर यांची गावकरी मंडळीने जोरात मिरवणूक काढली. आम्ही बरोबर ज्यावेळेला गेलोत का त्यावेळेला गाडीमध्ये बसल्यानंतर महाराज गाडीत बसले म्हणले आता गाडीची बदल करू म्हणले आपली, बरं का. मी म्हणलं घेऊन जा म्हणलं गाडी. गाडी म्हणजे काय? तुमच्यापेक्षा आम्हाला काहीच मोठं नाही. आणि तुमची गाडी जर आम्हाला राहिली तर तो प्रसाद होईल म्हणले. आणि पुन्हा खाली उतरल्यानंतर ते म्हणले स्वामी महाराज काय म्हणते ते माहिती आहे का? म्हणलं नाही. मग त्यांनी एक उदाहरण सांगितलं मला. ते म्हणले एका शिष्याकडे घोडी होती म्हणले चांगली, आणि गुरुजीचं मन बसलं त्या घोडीवर. गुरुजी लगेच म्हणायला लागले घोडी घोडी घोडी. आता शिष्य हुशार होता ना, तर गुरुजीजवळ मोठी चांगली शाल जोडी होती. ते लगेच म्हणायला लागला शाल जोडी शाल जोडी. हे म्हणायचे घोडी, हे म्हणायचे शाल जोडी. मग त्या गुरुजीला असं वाटलं आपली चांगली भारी किमतीची शाल जोडी न्यायच्या नादात दिसतोय. त्याच्यापेक्षा मग ते काय म्हणलं माहिती आहे? गुरुजींनी सांगितलं तुझी तुला माझी मला, तुझी तुला माझी. तसं म्हणले गाडीत उतरल्यावर म्हणले काही हरकत नाही, आमच्या गाडीमध्ये सुविधा जास्त आहेत म्हणले. आम्ही जरी शब्द गेला असला आमचा कशाचा गाडीचा, तरी तुझी तुला आणि माझी मला म्हणले, बरं का. आता एकमेकाच्या गाडीत बसलोत गेलो. एवढी थाटात मिरवणूक काढली. त्यांच्या ज्यावेळेला निरोप दिला त्यावेळेला त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणले महाराज उदंड वडगाव गावकरी मंडळीचं प्रेम मला रात्री कळालं म्हणले, इतक्या दिवस कळालं नाही. मी म्हणलं प्रेम नये सांगता बोलता दाविता. बोलता दाळता सांगताना प्रेम कळत असतं काय? नाही नाही, कारण वेळ आल्याशिवाय प्रेम कळत नाही. त्यांनी म्हणले महाराज खरं तर, आणि त्यांनी ओवी बोलले बरं का इथं, चातुर्य लपवी महत्त्व हरपी विषय पण मिरवी
जगा माझी पूज्यता डोळ्यानं पाहावी स्वकीर्ती कानी नाही कावी हे हा अमुक आहे ऐसी नोहा तीच लोक तात्पर्य मला सांगायचं काय की अलीकडे आपण फेसबुकवर व्हॉट्सअपवर टाकतो आमच्या इथे कार्यक्रम झाले ह्या गावाला आमचं कीर्तन आहे अमकं तमकं करू नये या मताचा मी नाहीच आहे पण एक आहे की हिरा जो असतो रत्न जे असतं ना चिरगुटामध्ये जरी बांधलं तरी त्याचा प्रकाश पडल्याशिवाय राहत नसतो सांगण्याची आवश्यकता नाही आणि आपण जर आपल्या तोंडाने सांगायला लागलो की आम्ही असेत तर आपलं जे अस्तित्व आहे ते कमी व्हायला वेळ लागत नाही विठ्ठला मोठ्या थाटात मिरवणूक काढली वसुदेव देवकीची आणि आकाशवाणी झाली तिच्या पोटी येणारा पोरग तुला मारणार आहे तुझ्या पोटी येणारा पोरग मारणार आहे म्हणले बरं वाटलं असेल का लगेच हात उचलला तलवार काढली घेऊन या खड्ग मारावया धावला हात तो धरीला वसुदेवाने हात धरला कथाभाग सगळ्याला माहिती आहे बंदीखान्यामध्ये ठेवलं पहिलाच मुलगा झाला मुलगा ज्यावेळेला झाला त्यावेळेला सुंदर होता गोरा पान होता नाकेडोळी नीटस होता गब्दुलच्या गब्दुल होता पुरोहित बाबा म्हणायचे खाजा करण्यासारखे गाल मामा होता तो बहिणीच्या हातातलं पोरग घेतलं मारू वाटा नव्हतं ना अजिबात मारू वाटायला तयार नाही डोळ्यात पाणी आलं सांगितलं ताई याला चांगल्या शाळेमध्ये ठेवू मोठं शिक्षण घे कलेक्टर इंजिनियर डॉक्टर कर 33 कोटी देव थर कापले त्यांना वाटलं हे पोरग जर मेलं नाही तर पाप घडणार नाही याच्याकडून आणि पाप घडणार नाही म्हणजे देव अवतार धारण करणार नाही पुण्य सारावया भेटे देवर्षी वधी बाळकाशी ठेवू नको नारद वर्षी आले आणि नारदाने सांगितलं अरे ते देवाचं गणित आहे हाच आठवा असू शकतो असं केल्याबरोबर लगेच बुद्धीत भेद झाला मी सांगू का तुम्हाला जर आता दोघा जणांचं चांगलं चाललेलं असलं ना बांगर महाराजाचं आणि बाबासाहेब महाराजांचं दोघांचं जर चांगलं चाललेलं असलं मी नुसतं इकडं बांगर महाराजाला बोलून घेतलं ना कानात काहीच नाही म्हणलं महागारी पाटील तरी बाबासाहेब महाराज काय म्हणतील काय म्हणले हो महाराज बांगर महाराज म्हणतील काहीच नाही म्हणले असं आहे का आता इथून चालू केले का तुम्ही हा कारण संशय आल्याशिवाय राहत नाही ना काहीतरी सांगितलंय ब्रह्म राहिला वसुदेव या कंसाला नारदाने एवढंच सांगितलं अरे आठवा असू शकतो कोणता पहिला सुद्धा आठवा असू शकतो असा काय झाला बुद्धिभेद केला तेवढ्यामध्ये मग म्हणले काय करू पोरग मारून टाक पोरग पायाला धरलं गरगर फिरवलं मारून टाकलं असे किती मुलं मारले त्यांनी 6 मारित दुराचारी पुण्य सारावया भेटे बाळ पुण्य सारावया भेटे देवर्षी वधी बाळकाशी ठेवू नको अरे मारून टाक म्हणल्या बरोबर कंसाने पायाला धरलं मारले 6 मारले 7व्यांदा देवकी गर्भवती आहे तो गर्भ काढला योग मायेने आणि रोहिणी नावाची पत्नी होती वसुदेवाची गोकुळात दुसरी तिच्या उदरात नेऊन ठेवला रोहिणी उदरीने उनी घातला नकळे कोणाला देवावीन देवाशिवाय अजिबात कुणाला कळता कामा नये आदरणीय परमपूज्य गुरुदेव विठ्ठल महाराज गुले म्हणायचे आमचे ते म्हणायचे आपण एखादं काम जर हाती घेतलं तर काम झाल्यानंतरच लोकाला सांगावा काम होण्याच्या अगोदर सांगता कामा नये आणि जर अगोदर तुम्हाला सांगितलं ना आम्ही असं करायला लागलो तर खीळ घातल्याशिवाय लोक राहत नाही नुसतं उद्घाटनालाच बोलवायचं पुन्हा आणि ते म्हणतात हे तर बांधकाम चालू होतं ना आम्हाला कसं काय माहिती नाही त्यांनी सांगितलं तुम्हाला जर पहिलं माहिती केलं असतं तर तुम्ही फेंद्या घातला असता आणि म्हणून उद्घाटनालाच तुम्हाला बोलवलेलं म्हणजे काम झाल्याशिवाय सांगायचं नाही आणि देवाने तसं केलं ना नकळे कोणाला देवावीन देवाशिवाय कुणाला कळालं नाही त्या ठिकाणी बलराम दादाचा अवतार झाला आणि मग 8व्यांदा ज्यावेळेला भगवान परमात्मा प्रगट झाले त्यावेळेला मथुरेमध्ये 8 वर्षाचे प्रगट झाले आणि आई वडिलाला बोलायला सुरुवात करतात बरं का होय जन्माला आल्यावर बोलला होता काय बापाला बोलला होता का नाही तू 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 गंधावाली महाराज आईला बोलला होता का तू का तू बोलला होता का नाही काय तुमचे भांडणं झाले होते काय आई बापाचे का बोलला नाही जीवित म्हणून बोललो नाही आणि भगवान परमात्मा ब्रह्म असल्यामुळं त्यांना कधीही बोलता येत होतं तुम्ही आम्ही जीव आहोत 4-4, 5-5 वर्ष झाल्यानंतर पुन्हा बोलता येते
भगवान परमात्मा 8 वर्षाचे प्रगट झालेले होते. का बरं 8 वर्षाचे? त्याचं कारण आहे अयोनी संभव असल्यामुळे देव 8 वर्षाचे प्रगट झाले. आई वडिलांना सांगितलं, आई बाबा माझ्यासाठी तुम्हाला बंदीखान्यामध्ये राहावं लागलं, आता माझा अवतार झालेला आहे, तुम्हाला अडचण पडणार नाही. एखाद्याच्या घरी कष्ट करावं, काबाड कष्ट करावं आई वडिलांनी, आणि तो मुलगा जर कलेक्टर झाला तर पुन्हा आई वडिलांना तो म्हणत असतो, आई बाबा आतापर्यंत झालं, पण आता मी या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी झालेलो आहे, तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण भासणार नाही. येऊ द्या, कसल्याही प्रकारची अडचण नाही भासणार म्हणलं की पैसे आले. विठ्ठल नानाची नात आहे बरं. काही तुम्ही म्हणताना आम्हाला काय माहिती नाही, आपलं कीर्तन करा, दुसरं नका बोलू. सांगायचं तात्पर्य असं, ज्यावेळेला हा ओम काय हरिओम हरिओम बारका असायचा, माझं नेहमी येणं जाणं नानाकडे असायचं मठाच्या कामासाठी. त्यावेळेला मग तो लहान असताना माझ्याकडे यायचा, त्याला कडेवर उचलून घ्यायचो. त्याला बी आमचा चांगला लळा लागला होता बरं का. पण पुन्हा बरेच दिवस झाल्यानंतर ती पोरगी झाली, आणि पोरगी झाल्यानंतर ती अशी तापड निघली, इतकी तापड निघली की त्याचं काहीच चालू दे ना पुन्हा ती. मी म्हणलं, अरे ओम इकडे ये ना, अरे ओम इकडे ये. ते काय म्हणलं माहिती आहे का, ही बुडकी माझ्या मुळावर आली म्हणलं बरं. कारण ज्या वेळेला हिचा जन्म झाला म्हणला त्यावेळेपासून आमचा सगळा मानच गेला म्हणला, संपला म्हणला. आणि बरोबर आहे, आता बी तिने पैशाचा हार हातात घेतला, फुलाचा हार त्याला दिला. विठ्ठल बसा खाली, बसा, आता मला कीर्तन करू द्या, बसा खाली. तर विषय आपला चाललेला होता, सुंदर मुलगा जन्माला, मारून टाक म्हणल्याबरोबर मारले. 8वा भगवान परमात्मा प्रगट झाला. आई वडिलांना सांगितलं, मी तर सुरक्षित नाही. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला भजले गोकुळाला, भजले गोकुळाला, हो भजले गोकुळाला.
मला गोकुळाला घेऊन जा. म्हणले हातापायामध्ये बेड्या आहेत, पहारेकरी बंदुका घेऊन बसलेले आहेत, धो पाऊस पडायला लागलेला आहे, यमुना दुथडी भरून वाहत चाललेली, जायचं कसं? भगवान परमात्म्याने सांगितलं सगळे मॅनेज केलेत, काळजी करायचं काय कारण नाही. झेंडा कुणाचा जरी घेतला तरी शिक्का आपल्यालाच मारणार आहे. शेवटी प्रकार असा झाला. भगवान परमात्मा लहान झाले, वसुदेवाने टोपलीमध्ये घेतलं. कमळापती पायाचे बंधने गळती, बंधनं गळून पडलेले आहेत. यमुना माता तिचं पाणी वाढत होतं. का पाणी वाढत होतं त्याचं कारण होतं. यमुना माता म्हणत होती की देवकीच्या नंतर आणि यशोदेच्या अगोदर मला दुसऱ्या नंबरला दर्शन झालं पाहिजे. पूर चालला चाट त्याशी लाविला अंगुष्ठ, अंगठा लावला दर्शन दिलं. नंदराजाचा वाडा 85 चौकाचा, मुलबाळ नाही. राजा दशरथाचे जसे उद्गार आहेत, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. मुलगा नसल्यानंतर दुःखी अंतकरण होतं, करावं काय? आणि मग त्या ठिकाणी नंदा आणि सुनंदा जाग्या होत्या. मुलगी प्रगट झालेली होती, ती माया होती. भगवान परमात्म्याला वसुदेवाने आणलं, यशोदेच्या समोर ठेवलं. माया उचलून मथुरेमध्ये गेली. रडे माया करी एकांत, नामा म्हणे उठले दूध. आणि इकडं कळालं नंदराजाला मुलगा झालेला आहे. गोकुळीच्या सुकांत पार नाही लेका, बाळकृष्ण पुढे आतोरणे करीती कथा गाती गाणी, तुका म्हणे छंदे मन मोहले गोविंदे. भगवान परमात्मा प्रगट झालेले, सगळीकडे आनंद झालेला आहे. भगवान परमात्मा हळूहळू काय झालेत, मोठे झालेले आहेत. आणि भगवान परमात्मा रांगायला लागलेले बरं का. कसे रांगतात, डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनात तो म्या देखी लागे. भगवान परमात्मा रांगायला लागले. रांगता रांगता भिंतीला धरून उभं राहायला लागले. भिंतीला धरून उभा राहिल्यानंतर हळूहळू चालायला लागले. चालायला लागल्यानंतर गोपाळ होते, भगवान परमात्म्याची सवंगडी, वडज्या वाकड्या पेंद्या सुदामा, त्याच्यानंतर मधुमंगल, मनसुका वगैरे होते ना सगळे. आणि सगळेच्या सगळे दरवाज्यात येऊन उभा राहायला लागले. कारण महाराज येण्याच्या अगोदर टाळकरी येतच असतात बरं का. तसं कृष्ण परमात्मा ज्यावेळेला बाहेर यायचेत ना, त्यावेळेला सगळे सवंगडी आलेले होते. पेंद्याने भगवान परमात्म्याला बाहेर बोलवलं, उमरेवून पाय खाली टाकला आणि गोपाळाच्या सहवासामध्ये भगवान परमात्मा इकडे तिकडे फिरायला लागले. गोपाळाला पाहिलं भगवान परमात्म्याने. गोपाळ असे वाळून गेलेले होते. वाळून गेलेल्या गोपाळाकडे पाहिल्याबरोबर सांगितलं, काय रे गोपाळ, तुम्हाला दही दूध तूप लोणी खायला मिळत नाही का? म्हणले मिळत नाही. मग म्हणले तुम्हाला दही दूध तूप लोणी जर खायचं असेल तर याला माझ्या मागे
मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे लागे अवघी माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. कुणीतरी कुणाच्या पाठीमागे गेलं पाहिजे, नाही तर सगळ्यांनी संगत प्रमाण धरले तर घोटाळा होतो का नाही रात्री सारखा. हा महाराज म्हणले तरी पुलावर गाड्या आल्या तर एखादी गाडी मागं घ्यावा एखादी पुढं घ्यावा आहे का नाही, डिमफुल केली पाहिजे म्हणले ना. सगळे गोपाळ यावेळेला निघाले. देवाने सांगितले थांबा माझ्या पाठीमागे या. जीवाने जीवाच्या पाठीमागे जाऊ नये, जडाच्या पाठीमागे जाऊ नये, देवाच्या सुद्धा पाठीमागे जाऊ नये. गुरुरे गुलेबो म्हणायचे. मग तुम्ही म्हणतात मग इथं देव मानायला लागले माझ्या पाठीमागे या. पुन्हा गुरुरे गुलेबो म्हणायचे जायचं असेल तर देवाच्या किंवा देवमान्य संतांच्या पाठीमागे गेलं पाहिजे. देवाच्या पाठीमागे भगवान परमात्म्याच्या पाठीमागे गोपाळ निघालेले आणि सांगितलं या माझ्या पाठीमागे. याला तरी यारी लागे ओके माझ्या मागे माझ्या मागं या असं देव म्हणल्याबरोबर पेंद्याने सांगितलं. पेंद्या जरा हुशार होता आणि हुशार माणसं आहेत ना तर्क वितर्क करीत राहतात बरं का कुठं बी, आणि सरळ स्वभावाची माणसं सांगितलं की ऐकत राहतात. पेंद्या तर्क करायला लागला काय तुझ्या पाठीमागे येऊन काय आम्हाला आहे का नाही. आता आहेत बघा तेच दिवस आहेत कुणी कुणाच्या पाठीमागं जायचं आणि गेल्यानंतर आपला फायदा काय आहे होय, आपला काय फायदा हे विचारतात ना. म्हणले अरे तुझ्या पाठीमागे आम्ही आलो तर काय देतील. आज देतो पोट भरी पुरी म्हणाल तो वरी. पोटभर मी तुम्हाला खायला देतो, काळजी करायचं काही नाही कारण नाही. सर्व गोपाळ भगवान परमात्म्याच्या पाठीमागे गेले. दही दूध तूप लोणी वगैरे खाल्लं आणि असे ताजे तवाने झाले. आई वडिलांना सुद्धा कळायला तयार नाही की हे पोरगं आपलं का दुसरेच आहे म्हणून बरं का. तब्येत अशी चांगली झालेली होती आणि मग भरपूर खाऊ पिऊ घातलं भगवान परमात्म्याने. आणि जी माणसं खाऊ पिऊ घालतात का त्याचं ऋण व्यक्त करावं लागत असतं बरं का. कारण एखाद्याच्या घरी जर आपण जेवायला गेलोत, गुरुजी सुदाम बाबा काय म्हणायचे जेवण झाल्यानंतर अन्नदाता सुखी भव म्हणायचे बरं का. ज्याने आम्हाला अन्नदान घातलेलं ना आजचं ते सुखी राहोत असं बाबा म्हणायचे. मग अन्नदाता सुखी भव हे गोपाळही काही कमी नव्हते, कारण ऋषीचरी काही गवळण होत्या, श्रुतीचरी होते. हे गोपाळ बी महान तपश्चर्या करणारे होते, त्या ठिकाणी प्रगट झालेले. त्यांना शास्त्र वगैरे सगळं माहिती होतं. मग त्यांनी सांगितलं देवा अरे तुझ्या सहवासामध्ये तुझी संगती
पहिल्या चिन्हामध्ये ऋणनिर्देश केलेले. देवा तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. देवा आम्ही तुझ्या संगतीमध्ये आलो आणि आम्ही निश्चिंत झालो. आम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता राहिलेली नाही. कारण प्रमाण असं आहे, तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. नाही तर काय काय टाळकरी काय म्हणतात माहिती आहे का, तुझी संगती झाली आमुची निश्चिती. निश्चिती वेगळी आणि निश्चिंती वेगळी, कारण अनुस्वाराचाच फरक आहे फक्त. कारण चिंता चित्ता समख्याता बिंदू मात्रेने विशेषता. सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. चिता मेलेल्या माणसाला एकदाच जाळते आणि चिंता जिवंत माणसाला पावलोपावली जाळत असते. आणि आपल्याकडे म्हणे का नाही, अहो म्हणले काय चांगले तुम्ही पैलवान होते पण आता पापेचे पितर झालं, वाळून का गेलात, कसली चिंता करतात, हे का नाही. माणूस हा चिंतेने काय होतो, आयुष्यात सुधरत नाही. मग गोपाळाला खायला मिळत नव्हतं, काय नव्हतं, पण देवाचा सहवास त्यांच्या जीवनामध्ये लाभला. आणि मग गोपाळांनी सांगितलं, तुझे संगती झाली आमुची निश्चिंती. संगती कुणी कुणाची करावी बरं का. आपल्याला जर संगती करायची असेल तर दारुड्याची कधीच करायची नाही, मांसाहार करणारची संगती करायची नाही, खोटं बोलणारची संगती करायची नाही, दुसऱ्याला फसवणाराची संगती करायची नाही. तुम्हाला सांगतो, खोटं बोलणाराची संगती करायची नाही. अशा लोकांच्या संगती करायच्या नाहीत. आणि संगती जर करायची, संगती करावी सदा सज्जनाची. संगती करावी सदा सज्जनाची. आपल्या बंकटस्वामी मठाचे टाळकरी वैकुंठवासी अंकुश महाराज मांडव केले, त्यांचीच आठवण करून दिली बरं का त्यांनी. कारण हे प्रमाण त्यांचंच असायचं कधी बरं का. संगती करावी सदा सज्जना. बिचारे गेले पण एक आठवण ठेवून गेले बरं का. काय संगत करा. आणि त्यांनी आयुष्यात संगती कुणाचीच केली नाही, फक्त एकाच महाराजाची संगती केली, ते म्हणजे बाबासाहेब महाराज बरं का. नाही तर त्यांचं कुणाशीच जुळलं नाही. पण बाबासाहेब महाराजांनी जर म्हणले ना, महाराज आपल्याला कार्यक्रम जायचे, लगेच हो. आणि पुन्हा पुन्हा तर असं म्हणले, पोरायची कीर्तन असले, मी म्हणलं ना अंकुश महाराज चाल म्हणा, थेट म्हणायचे. आता मी काय लहान राहिलो का, या गाबड्याच्या कीर्तनात चाल म्हणाय म्हणा. आम्ही म्हणलं महाराज पारमार्थिक क्षेत्रामध्ये मोठा छोटा असा काही भाव नाही. कारण ही नारदाची गादी आहे. या ठिकाणी कुणाचंही जरी कीर्तन असलं तर ज्याला गायन येतं, ज्याला काय मंद येतं, वाजवता येतं, सेवा करणं हा आपला काय असला पाहिजे, धर्म असला पाहिजे. आणि म्हणून संगती करावी सदा सज्जनाची, सावली नसावी कधी दुर्जनाची. बरोबर, दुर्जनाच्या सावलीत सुद्धा राहायचं नाही. बसायचं असेल तर तुळशीच्या झाडापाशी बसावं का आग्याच्या झाडापाशी बसावं लागतं. काय होतं आग्याने, उतल्याशिवाय राहणार नाही. तसं जो मनुष्य अजिबात तुम्हाला सांगतो तत्वाने चालत नाही, त्याच्या सहवासात जाऊन अर्थ नाही. आपल्याला जर आपलं जीवन उज्ज्वल आणि भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर चांगल्या माणसाच्या सहवासात राहायचं. कारण सज्जन को सज्जन मिले हो गए दो दो बात, आणि गधे को गधे मिले तर हो गए दो लात. गाढवाच्या बरोबर राहिलं तर लातच खावं लागतं ना. आणि सज्जनाच्या सहवासात राहिलो तर आपलं काय उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून संगती करावी सदा सज्जनाची, सावली नसावी कधी दुर्जनाची.
कोळशावाला आहे ना, कोळशे विकणारा, त्याने जसं आलिंगन जरी आपल्याला दिलं तरी त्याचं आलिंगन घेऊ नये का? आपले कपडे खराब झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि अत्तर विकणारा जर असला ना, त्याने अशी थोबाडीत जरी मारली तरी दिवसभर अत्तराचा वास आपल्या गालावर राहत असतो. कारण काय चांगलं काय वाईट हे आपल्याला कळलं पाहिजे. वाईटाच्या संगतीत राहायचं नाही, संगतीत जर राहायचं असेल तर चांगल्याच्या राहिलं पाहिजे. भगवान परमात्माने हे गोपाळ जे आहे ते भगवान परमात्म्याच्या सहवासात राहिले म्हणून कृतज्ञता व्यक्त करत असताना म्हणतात, तुझे संगती झाली आमची निश्चिंती. आम्ही निश्चिंत झालोत, आम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता नाही. बरं, चिंता नसण्याचं कारण काय? देवाच्या सहवासात राहिल्यानंतर चिंता जवळच येत नाही ना. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवी. बरं ऐका, यशस्वी अवतार ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वस्ती जेत म्हणून तो भगवंतू यशेथरोईला मारुती विभीषण केला लंकापती. अवतार देऊन करणाती कीर्ती दिगंतरी पाकवली. ज्ञानी उपदेशिला चतुरानन ऐश्वर्य वाढविला अर्जुन. वैराग्य शुका ते बोधून ब्रह्म सनातन पावले. म्हणजे देव ऐश्वर्यवान असल्यामुळं हे ऐश्वर्य बाकीच्याला प्राप्त झालं ते देवाच्या सहवासामध्ये प्राप्त झालेलं आहे. म्हणून तुझे संगती झाली आमची निश्चिंती. देवच आपल्या जवळ आल्यानंतर हरी आला हाता मग कैसी भय चिंता. आपल्या जीवनात भीती राहत नाही आणि चिंताही राहत नाही. म्हणून तुझी संगती झाली आमची निश्चिंती. देवाने हात जोडले सांगितलं, गोपाळांनो अरे मी काय केलं? मी फक्त नामधारी आहे. कोड्या करणारे तुम्ही, खडे वगैरे आणणारे तुम्ही, सराटे आणणारे तुम्ही, वस्त्रगाळी मृत्तिका आणणारे तुम्ही, उड्या मारणारे तुम्ही, काट्या सांभाळणारे तुम्ही, मडके फोडणारे तुम्ही. मी काही नाही, मी फक्त मार्गदर्शन केलं. आणि सगळ्यात सांगू का, मार्गदर्शक हा चांगला असावा लागतो. एखादा मनुष्याला जर इकडे वडगावला यायचं झालं आणि आता पहिला वड होता मोठा, कळायचं लगेच वड आला, वडगाव आलं. आणि आता पार पुढं आम्ही बऱ्याच वेळा जातो, पुन्हा महागारी यावं लागतं आम्हाला. का तर रस्ते असे चांगले झालेले आहेत, ध्यानात बी येत नाही वडगाव पाठीमागं राहिले. मग एखाद्याला विचारलं का वडगावला कुठं जायचं आहे, रस्त्यावरचा काय म्हणतो, मी काय त्याच्यासाठी इथं उभं राहिलो काय, बघा तिकडे धंदा. त्याचा सहवास काय कामात. बरं काय काय असे असतात की इथून तिकडे जा, तिथून खाली वळलं की वडगाव येणार आहे, मार्गदर्शक आहे ते. आणि काय काय लोक असतात म्हणतात तिथं सप्ताह चालू आहे, तुम्हाला कीर्तन जायचे का? हो चला मग मी कीर्तनाला चाललोय. ही तर पोहोचता करणारा जो आहे तो मार्गदर्शक खरा असतो. जसं पारमार्थिक क्षेत्र असेल, प्रापंचिक असेल वा अन्य कोणतेही असेल, त्या ठिकाणी मार्गदर्शक जर चांगला असेल तर सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होत असतात. भगवान परमात्म्याला गोपाळांनी सांगितलं, देवा तुझ्यामुळे हे सगळं झालंय. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, माझ्यामुळं काही झालेलं नाही, सगळं तुम्हीच करून घेतलेलं आहे. बघा, हा एकमेकाला भाव देणं गरजेचं असतं. काय म्हणावं लागतं माहिती आहे का, की तुमच्यामुळं सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे. आणि त्यांनी म्हणावं लागतं, मी एकटा करणारा कोणी नाही, सगळ्या गावांनी सहकार्य केलं म्हणून काय झालेलं, हा कार्यक्रम यशस्वी झालेला. गोपाळ व्यक्त करतात कृतज्ञता, तुझ्या सहवासामध्ये आम्हाला सगळं काही मिळालेलं आहे. देवाने सांगितलं मी काही केलं नाही. पेंद्याने सांगितलं, अरे आम्हाला काहीच जे बघायला मिळत नव्हतं
देवाने सांगितलं आम्ही कधी लोणी वगैरे पाहिलेलं नव्हतं, पण तू आम्हाला ते प्राप्त करून दिलं. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आता सांगा, आपल्याकडे एक म्हण आहे, कधी नाही मिळलं. इकडे बघा, माहिती आहे का म्हण? नाही तुला? कधी नाही मिळलं नाही, गटकन गिळलं. देवा गोपाळाने सांगितलं, देवा आमच्या आयुष्यात हे भोग माहिती नव्हते, पण ते आम्हाला तू मिळवून दिलेस. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. मी आळंदीला गेलो होतो, त्यावेळेला चाकणकर धर्मशाळेमध्ये द्वादशी सोडायला गेलो बाबा बरं का. आणि माझ्या पाठाचे विद्यार्थी सगळे म्हणले की आज तिथं काय आहे, सुधारसाचं जेवण आहे म्हणले. आणि सुधारस कसला असतो मला आयुष्यात कधी माहीतच नव्हता सुधारस. मग आम्ही पाठात आमचं कुठं लक्ष आहे, कधी पाठ सुटतोय जेवायला जायचे, सुधारस खायचं, कधी पाठ सुटतोय सुधारस खायचं. गेलो पंक्ती वगैरे धरून बसलो. पंक्ती धरून बसल्यानंतर प्रकार असा झाला की पुऱ्या आणल्या तळलेल्या, भजे वगैरे आणले, द्रोणं दिले आणि त्याच्यानंतर सुधारस वाढला. सुधारस आहे पुन्हा मला. मग सगळं काही मिळालं. भोग सुखाचे सोहळे. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. कारण अष्टभोग वेगळे सांगितलेले आहेत आणि अष्टसात्विक भाव वेगळे सांगितलेले आहेत. रात्रीच महाराजांनी विषय घेतलेला होता की सेनेवर उभयमध्ये रथम स्थापय मे च्युत अच्युत मे रथम उभय सेनेमध्ये स्थापय. माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी घेऊन जा असं भगवान परमात्म्याला आदेश दिला. कोणी? मालकाने, अर्जुनाने. मग भगवान परमात्मा चतुरातो शिरोमणी रथ नेला आणि नेल्याबरोबर दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा केला. पण समोर कुलगुरू कृपाचार्य गुरु द्रोणाचार्य पितामह भीष्माचार्य यांच्यासमोर, आणि यांच्याबरोबर तुला युद्ध करायचं आहे असं सांगितलं. पितामह भीष्माचार्याकडे पाहिल्याबरोबर त्यांना काय वाटलं, यांनी मला अंगा खांद्यावर खेळवलेले, माझे यांनी लाड केलेले आहेत अर्जुन म्हणायला लागला. बरं, द्रोणाचार्याच्या बाबतीत तर जेतीचे कृपा लाहिजे वरू तेतीची मी व्यभिचारू, तरी काय भस्मासूर अर्जुन म्हणे, मी काय भस्मासूर आहे का यांना मारून यांच्या रक्तामध्ये माखलेलं राज्य उपभोगण्यासाठी. डोळ्यातून पाणी आलं लगेच. आणि डोळ्यातून पाणी आल्याबरोबर म्हणला, देवा मी आता काही युद्ध करणार नाही. भगवान परमात्म्याने गीता वगैरे सांगितली. ज्ञानोबारायंत म्हणतात, ए तर उडी घातली खाला रथोनिया, रथातून उडी टाकली ना अर्जुन पळायला लागला, नको म्हणले मला युद्ध करायचं. भगवान परमात्मा उपदेश करतात, अरे बाबा तू जर यांना मारलं तरच हे मरणार आहेत, नाही तर एरवी मरणार नाहीत. असे का? तू काय नाही, फक्त निमित्त आहेस. निमित्त मात्रम भवसवे साचिन. तू निमित्त आहेस, बाकी सगळ्याच्या जोडी लावलेल्या आहेत म्हणले, कुणी कुणाला मारायचं म्हणून. तू निमित्त आहेस. मग त्यावेळेला द्रोणाचार्याकडे पाहिल्याबरोबर असा अंगाला कंप सुटला, केस असे उभे राहिले. अष्टसात्विक भाव त्याच्या जीवनामध्ये निर्माण झाले. त्याचा एक श्लोक सांगतो. स्तंभस्वेदोत रोमांचे सुरभंगूत वेपतू वैवर्ण्य मस्त्री पूर्ण त्राष्टो सात्विको स्मृतः. त्यावेळेला जे तयार झाले होते ते अष्टसात्विक भाव आहेत त्याचे. पण अष्टभोग वेगळे आहेत. अष्टभोगाचा एकच श्लोक सांगतो आणि दुसऱ्या चरणाचा विषय समाप्त करतो. तर सुगंधम वनिता वस्त्रम गीतम तांबूल भोजनम शयाच कुसुमम चैव भोगाष्टकमुदार्थम, याला अष्टभोग म्हटलेले आहेत. आणि म्हणून काही काय नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. सगळे भोग आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाले, सगळे सोहळे झाले देवा. आता बाकी आम्हाला काही करायची गरज नाही. नाहीतर देवा तुला सांगू, आम्हाला काय खायला मिळत होतं.
घरी ताकाचे सरोवर आणि येथे नवनीताचे पूर देवा तुझ्या समोर नवनीताचे पूर चाललेले आणि आमच्या घरी ताकाचं सरोवर आहे. ताक माहिती आहे का कसला दुधाचं ताक असतं बरोबर आहे. आंबट असतं शिळं असतं गोड लागत नाही. आणि गोपाळाच्या वाट्याला काय होतं गाई घेऊन जर जायचं म्हणलं ना शेतात सकाळी उठल्यानंतर म्हातारी काय करायची माहिती आहे का ताक करायची. ताक म्हणजे असार आहे साराचा त्याच्यामध्ये पत्ता नाही. ते खावं कुणी ज्या माणसाला काही रोग झालेले आहेत आजारी पडली त्या माणसाने ताक खावं बरं का. त्याने लोणी तूप वगैरे खायचं आणि एखाद्याला पचत असलं तर खा नाही तर सगळे मनात म्हणतील की आम्हाला बाबांनी सांगितले खायचं नाही म्हणून. प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असतं. जुन्या काळामध्ये आपल्या आप्पाला माहिती आहे काय एवढा मोठा मोरवा त्याच्यात ताक आणि त्याच्यात शिळे तुकडे टाकायचे. आप्पा चालले तिकडं कुठं आनंदगडाच्या तिकडे जनावरं घेऊन की न्याय ताकाचा डेरा तिकडे. आप्पा म्हणले काय करावं दही त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ताक इतकं द्यायचे. आमची म्हातारी म्हणले शेवटी तिकडे नेऊन मोरवात फोडून टाकला एकदा म्हणल्यावर का हा मोरवात फोडला. म्हणजे इतका ताक आणि दही असायचं. आणि खरंच सरोवर तयार होईल बरं का. सरोवर नसतं का ते तलावासारखं इथं ताकाचे सरोवर शब्द वापरलेला आहे. सरोवर शब्द का वापरला त्याचं कारण असं आहे की गोकुळामध्ये अशा गायी होत्या नंद उपनंद वृषभानु वृषभानुर आणि नंदराज. 9 लाख गायीचा मालक नंद 5 लाख उपनंद त्याच्यानंतर 10 लाख गायी वृषभानू 25 लाख गायी वृषभानुवर 1 कोटी गायी ज्यांच्या घरामध्ये त्याला नंदराज असं म्हटलेलं आहे. गवाम कोटी घरे यस्य नंदराज सयवी. मग एवढ्या गायीचं दूध जर किती निघत असेल त्याचं जर दही केलं आणि त्याचं जर ताक केलं तर निश्चितच काय होईल सरोवर तयार झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या घरी ताकाचं सरोवर आहे. घरी ताकाचे सरोवर आणि येथे नवनीताचे पूर. लोणी देवा तुझ्याजवळ लोण्याचे पूर आहेत. आता जसा पाऊस भरपूर झालाय का नाही शेतकरी हातबल झाले सगळे आणि वाटत होतं की यावर्षी सोयाबीन वगैरे सगळं चांगलं आलेलं आहे. पण झालं काय काढायच्या टायमालाच परतीच्या पावसाने झुडपलं आणि माणसं असमाधानी केले बरं का. असमाधानी केले. पुरात पूर सगळीकडे कुठे गेलं तरी पूरच पाहाय भेटले. पूर होते देवाच्या जवळ पण ते नवनीताचे होते. आपल्याकडे जर पूर असतील तर ते पाण्याचे पूर आहेत आणि गोकुळामध्ये जे होते ते ताकाचे पूर होते. घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर देवा तुझ्याजवळ सगळं काय आहे सार आहे. आणि मग त्या ठिकाणी आम्ही समाधानी झालेलो आहे. म्हणून घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर. आणि देवा नवनीत एकदा खायला मिळालं आणि तू किती जरी तू ढकलून आम्हाला इथून लावायचा प्रयत्न केला तरी आम्हा
म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. देवा सगळं काही तुम्ही आम्हाला प्राप्त करून दिलेलं आहे आणि आता आमची तुमची एवढी गट्टी झालेली आहे. तू जरी आम्हाला ढकलून लावलं तरी आता आम्ही जाणार नाही. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी भजन कीर्तन हरिपाठ वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या, पारायण वगैरे झालं आणि या सर्व वारकऱ्यांना, महाराज मंडळीला, वारकऱ्यांना, या ठिकाणी बाहेरून गावली जी पाहुणे मंडळी त्या सर्वांना गावकरी मंडळींनी इतकी सोय दिली, उत्तम प्रकारची सेवा दिलेली. सकाळी लगेच नाश्ता, लगेच चहा आहे का नाही. कारण बघा ना त्यांच्या चेहऱ्याकडे जरा बाबा म्हणायचे खातीचे गाल नातीचे बाल आणि गरिबाचे हाल झाकले झाकत नाही. गुबगुबीत झालीत का नाही. मग चहा म्हणलं तर चहा, जेवण म्हणलं तर जेवण, नाश्ता म्हणलं तर नाश्ता, पुन्हा जेवण, चहा, सगळ्या काही गोष्टी झाल्या. या पुढे आणि आता समारोप आहे. आता तुम्ही इथून जरी लावायचा प्रयत्न केला ना, असे काला आणि हाला अगोदर पिशव्या भरून ठेवावं लागतात. नाहीतर काही जण म्हणले ना टाळकरी, आम्ही थांबतोच अजून 2-4 दिवस, दिवाळीचा टाइम इथंच थांबतो. नारळ वगैरे जरी दिला तर तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. तुम्ही लावायचा जरी प्रयत्न केला तरी आम्ही जाणार नाही. असं कोण म्हणलं? गोपाळ म्हणले देवाला बरं का. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता, आम्ही अजिबात इकडे जाणार नाही. देवा तुला सोडणार नाहीत आणि दुसरं ग्रहण करणार नाही. तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. नाही देखले ते मिळे भोग सुखाचे सोळे विठोबा. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा. काल्याच्या कीर्तनकाराकडे जबाबदारी असती. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान परमात्म्याने गोकुळात चरित्र केला, त्याचा उच्चार करावा लागत असतो. भगवान परमात्मा लहानाचे मोठे झाले, खोड्या करायला लागले, चोऱ्या करायला लागले, गवळणी गाराने घेऊन यशोदेकडे यायला लागल्या. यशोदा म्हणायला लागली माझं पोरग खोड्या करणारं नाही. माझं पोरग कसं आहे? बाळसा गुणाचे ताने ग, बाळसा गुणाचे ताने. बाळ दिसतंय गोजिरवाने ग, बाळ दिसतंय गोजिरवाने. हो काय सांगता घराने गे गोकुळ जाणारी, काय सांगता घराने गे गोकुळ जाणारी. गोकुळ जाणारी, गोकुळ जाणारी. आपल्या नेकृर जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य माननीय भारतप्पा काळेसाहेब या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या बंकटस्वामी मठ निनगुरचे ते विश्वस्त आहेत. काळे मामाच्या नंतर त्यांना घेतलेलं आहे. तसेच आपल्या तांदळवडी घाट या गावचे सरपंच महादेवरावजी खोसे साहेब या ठिकाणी हजर झाले, उर्फ महादेव महाराज. त्याच्यानंतर देवगडे बाप्पा सरपंच साखरे बोरगाव. हो देत कधी द्यायचं झालं. समारोप केला किती तो 10 मिनटं, काय अडचण नाही ना. ना दहीहंडी फोडायच्या अगोदर 10 मिनटं. आता आपल्याला हे उरक्त घ्यायचं आहे. आणि हे सगळे जे आहेत ना स्वामी महाराज संस्थानून भरभरून प्रेम करणारे. तुम्ही म्हणता वडगावले, अहो सगळेच या भागातली जेवढी लोक आहेत ना, स्त्रिया पुरुष आबाल वृद्ध सर्वजण मिळून काय करतात? स्वामीची सेवा करतात. एक वेळचा प्रसंग सांगतो. बाप्पा तुम्ही होते ना बरोबर? आपण अकलूजला गेलो होतो. अकलूजला गेलो आणि जाता जाता भारत बाप्पा काय म्हणले आपल्याला भूमवरून जायचे. म्हणलं भूमला काय?
ते म्हणले राजे आहेत म्हणले तिथं. काय त्यांचं नाव? हा, विजयराजे, विजयशेराजे म्हणले. त्यांचं पत्र जर घेतलं तर मोहिते पाटील लवकर काम करतील म्हणले. तिथं गेलो तर योगायोगा तिथं होते, ते नगराध्यक्ष होते तिथले. आणि त्यावेळेला बंड साहेब त्या ठिकाणी पोलीस खात्यातले अधिकारी होते, गोडका राजुरीचे. बंड साहेबांनी तिथं आम्हाला घेऊन गेले. गेल्यानंतर पत्र वगैरे त्यांनी टाईप केलं, पत्र दिलं. भारत बाप्पाला त्यांचं बोलणं चालू झालं. माझा काय परिचय नव्हता त्यांचा. पुन्हा भारत बाप्पाला म्हणले ते आपले महादेव महाराज कसं काय नाही आणले. आता मला काय वाटलं महादेव महाराज म्हणजे चाकरवाडीचेच काय की. मी म्हणलं येताना त्यांची आमची भेटच झाली नाही. ते म्हणले ते महाराज नाही म्हणले, दुसरे महादेव महाराज आहेत आमचे. म्हणले कोणते? मग हे सांगितले हे महादेव महाराज खुश आहेत म्हणजे बरं का. म्हणून त्यांना उर्फ महादेव महाराज म्हणलं बरं का. आणि स्वामीच्या कामासाठी म्हणून तुम्हाला सांगतो, आम्ही अकलूजला गेलो. त्यावेळेला ग्रामविकास मंत्री होते विजयसिंह मोहिते पाटील. गेल्याबरोबर त्यांनी त्याच्यावर सही केली. फक्त राजेचं पत्र पाहिलं, सही केली आणि म्हणले औरंगाबादला बैठक आहे म्हणले, बैठकीत या. गेलोत बैठकीला. गेलो. पहिल्यांदा तुम्हाला सांगतो 10 लाख रुपयाचं काम आपल्या संस्थानला त्यांनी मर्जून केलं. आणि तिथून पुढं मग भरपूर पैशाला सुद्धा भरपूर पैसे. कारण मैत्री जर असेल, एखाद्या वेळेला सगळी कंपनी आली आणि एखादा त्यांचा मित्र जर आला नाही तर लोक त्यांची काय करत असतात, आठवण काढत असतात. मग हे महादेव महाराज पुढे आले बाप्पा. मग आता त्यांना राजे जर मान देते तर महाराजांनी का मान देऊ नये म्हणून तुम्हाला पुढे बोलवलंय. विठ्ठला भगवान परमात्मा खोड्या करायला लागला, चोऱ्या करायला लागला. गवळणी गाराने घेऊन यशोदेकडे यशोदा म्हणते, बाळ गुणगुणाचे ताने, बाळ दिसते गुजरवाने, काय सांगता गराने की मुकुळचानाने. अजिबात माझं पोरग खोड्या करीत नाही. आणि गुरुजी सुदाम बाबा म्हणायचे, आपल्या पोरानं खोडी केली, आईने जर मान्य केलं त्याची सख्खी आई नाही म्हणायचं, ती सावत्र आई. सख्खी आई आयुष्यात कधी म्हणणार नाही माझ्या पोरानं खोडी केली. बाप्पा एक प्रसंग सांगतो. अधिक महिना चालू होता आपल्या तिथं आणि बीडचे एक पोलीस आपल्या मठात होते. 2-4 पोलीस लोक होते. दुपारची वेळ जेवण झालं. उन्हाळ्यात आलेला अधिक मास होता आणि मी बाहेर कीर्तनाला गेलो होतो. आणि साहेब काय केलं, साध्या ड्रेसवर झोपले होते. आपण जिथं भजन करतो तिथं. तेवढ्यात एक शेजारचं पोरगं आलं आणि आल्यानंतर साहेबाच्या नाकात काडी घातली अशी बरं का. ते सुरुवातीला असं केलं त्यांनी. आता आणि पुन्हा डबल नाकात काडी घातल्याबरोबर ते पाहिले. बरं मिलिटरीतून आलेले होते आणि पोलीसमध्ये जॉईन झालेले होते. ते काय झालं माहिती आहे का, जसा ठोका मारला तसं पोरगं एवढ्या जोरात. बरं मी उतरलो. त्याची आई तिथेच होती. मोठ्याने आरडलं. पोरगं पळत आली, त्याला उचललं आणि तिला माहितीच नाही साहेब मुर्द्या मेल्या. कारण म्हणले माझ्या पोराला मारलं. ते म्हणले तुझं पोरग काय म्हणले. हो. मग हेच संस्कार आहेत का म्हणले. माझ्या नाकात काड्या घालताय. खोटं बोलू नका म्हणले. माझं पोरग विचारा महाराजाला, अजिबात खोड्या करत नाही म्हणले कधी बरं का. आता मला इकडं साहेबाची ओळख ते पोराची बी. होय महाराज सांगा की माझं पोरग खोड्या करीन का. मी म्हणलं मावशी तुमचं पोरग खोड्या करीत नाही, पण आज त्यांच्या नाकात काडी घातली. हा लागले कीर्तनकार आहेत आणि माझ्या पोरावर आरोप घ्यायला म्हणले बरं का. म्हणजे मला बी वेड्यात काढलं आणि त्या पोलिसला बी वेड्यात काढलं. का त्याचं कारण आहे, तिने वेड्यात काढलं असं नाही, त्या पोराबद्दल असलेला स्नेह जो आहे तो तिला खरं खोटं बोलायला होत असतो. मग आपली साधी जर एखाद्या लहान मुलाची आई जर मान्य करत नाही, देवाची आई कशी मान्य करणार आहे. अजिबात खोड्या ऐकून घ्यायला तयार नाहीत. शेवटी पहिल्या गवळणीने सांगितलं, परवाला मुच्या घरा दारी निघला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा फोडला असे रात्यावरी. दुसऱ्या गवळणीने सांगितलं, गाया सोडून दिल्या, गाडू आणून बांधले, फटाफटा लाथा मारल्या. 2 गवळणीचे को नाश
तुझा ताना यशोदे बाळ तुझा ताना दाढी विणीची गाठ बांधली म्हणले. पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ बांधून बरोबर. लग्नात कोण पुढं चलतं, नवरी का नवरदेव? होय सांगा ना कोणतरी, लग्नात नवरी पुढं चलती का नवरदेव? नवरदेव. हा हा. आणि समजा मला म्हणायचे पोरगी जर कलेक्टर असली आणि नवरा जर शिपाई असला तर कोण पुढं चलन? हा जाऊ द्या आता ते नाही सांगत. समजा तुम्हाला डॉक्टर पोरगी मिळाली बायको बरं का, आणि तुम्ही जर शेतात असलात काम करायला तर आता श्रीमंती प्रॉपर्टी वगैरे सगळे, ती पोरगी जर म्हणली मी लग्न करते यांच्याबरोबर पण मला पुढं चलू द्या लग्नात, तुम्ही चलू देता का पुढं? हा नाही का बरं? नाही म्हणते मान आहे आपला तो पुढं चालायचा. आणि एखादी तृप्ती देसाईसारखी जर पुढं आली ती म्हणली की समान अधिकार आहे, कधी नवरीला पुढं चलू देवा क्वालिफिकेशन प्रमाणे नवऱ्याने मागं चालावा, जमन का होतं? नाही नाही जमन. मग पोरांनी शिकलं पाहिजे आणि नवरीपेक्षा नवरदेवानी जास्त अभ्यास केला पाहिजे, स्पर्धा परीक्षा वगैरे सगळं काही चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण झालं पाहिजे. आणि बरोबरीच्या जरी असले तरी चालतील पण नवरीचं शिक्षण जास्त नवरदेवाचं कमी म्हणलं तर अपमान होत असतो. दाढी विणीची गाठ आहे, नवरी पुढं पाठीमागं नवरदेव चाललेले आहेत, सगळे हसायला लागलेले आहेत. कृष्ण परमात्मा म्हणायला लागले आई ही गवळण मला म्हणली होती काल तुला मी बांधते, ये माझ्याकडं माझ्या घरी ये. बरं झालं देवाने तिला बांधलं हे का नाही, आणि देवानेच बांधलेलं होतं. तिने प्रार्थना केली, गाठ सुटलेली. वेगवेगळ्या खोड्या भगवान परमात्मा करतो, जास्त सांगायला आपल्याला वेळ नाही. मग मोर्चा काढला गवळणीने आणि सांगितलं यशोदे कृष्णाला सांगावे राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. जावं आम्ही. आपा म्हणते जा जा. शेंडगे साहेब या इकडं पुढे या. विठ्ठला विठ्ठला या या त्यांना येऊ द्या इकडं साहेब लोकाला. विठ्ठला विठ्ठला यशोदा काय करत नाही, मान्य करत नाही.
अशा वेळेला मोर्चा निघाला आणि ज्या अर्थी मोर्चामध्ये विश्वासू गवळणी होत्या त्या अर्थी पोरग खोड्या करते यशोदेला वाटलं. भगवान परमात्म्याला सांगितलं यशोदा सांगती बाळाला नको जाऊ बाहेर खेळायला, बाहेर खेळायला जाऊ नको. मग घरात खोड्या करायला लागला. मंथन करत असताना आईला सांगितलं मला लोणी दे. त्यावेळेला लोणी नाही दिलं आणि उलट सांगितलं बघ म्हणले कृष्णा दरवाजामध्ये गोपिका उभ्या आहेत, दारी उभ्या त्या गोपिका सोड रविचा हात हरिर कर्ज मंतना बाळा कर्ज मंतना सोड रविचा हात हरिर कर्ज मंतना बाळा कर्ज मंतना सोड रविचा हात हरिर कर्ज मंतना सोड रविचा हात हरिर कर्ज मंतना माननीय आमदार आपल्या पिंपरी चिंचवडचे जगताप साहेब लक्ष्मण अण्णा जगताप आपल्या दिंडीसाठी त्यांनी 2 पाण्याचे टँकर तुम्हाला सांगतो पुण्यापासून आळंदीपासून तर वाखरीपर्यंत 2 पाण्याचे टँकर आणि आपला एकमठाचा टँकर वारकऱ्याची इतकी सोय केली. वारकरी म्हणले दरवर्षी पाटील साहेबांनी 2 टँकर आणलेच पाहिजेत म्हणले. तर अवस्थेमध्ये
यशोदेने सांगितले पोरग गावात ठेवायच्या लायकीचं राहिलेलं नाही, याला शेतामध्ये पाठवलं पाहिजे, शाळेत घातलं पाहिजे. त्यावेळची शाळा म्हणजे शेतामध्ये जायचं. भगवान परमात्म्याला ऑर्डर लिहिली. भगवान कोणी? नंदराजाने. कृष्णासह सर्व गोप उद्या जाई राणा सभे सवे घेऊन गोदना. सर्व गोपाळांनी भगवान परमात्म्याने गोपाळाला सांगितलं गाया घेऊन शेतामध्ये या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सर्व गोपाळ रानात आले, गाया चरल्या, पाणी पिल्या यमुनेचं आणि रवंत करत बसले आहेत. काही उभ्या राहिलेल्या आहेत, काही बसलेले आहेत. अशा वेळेला वेळ जात नाही. गड्याची वाटप झाली. माझे गडी कोण कोण निवडावे यातून गड्याची वाटप झाल्याने खेळ खेळायला सुरुवात केली. तर खेळामध्ये प्रकार आहेत. हमामा उतुतू लिगुडचे, आंधळा तोबा, विट्टीदांडू, चेंडूफळी, सुरकवडी, घुमरी, सुमरी, त्याच्यानंतर आंधळा तोबा, सुरपारुंबा, सुळसुळ मुंगळा, हे वेगवेगळे खेळ आहेत. आणि एवढे जर खेळ सांगायचे म्हणले तर संध्याकाळी बी नाही पुरायचे आपल्याला. म्हणून वर्णन केले. कागज करो धरित्री, लेखनी करो बनराय, सप्त समंदर की करो शाही, हरिगुण लिखा न जाय. सगळ्या पृथ्वीचा कागद केला आणि शाही जरी सगळ्या समुद्राची केली, जेवढे झाडं आहेत त्यांची लेखणी केली. आणि जर आपण लिहायला बसलो तर गुणवर्णन करता येणार नाहीत. हरिगुण लिखाणं जाय. म्हणून निवांत चरणी माता ठेवीचे हेची भले. गोपाळ खेळ खेळायला लागलेले आहेत. फक्त 2 प्रमाण म्हणायचे खेळाचे बरं का. गोपाळ खेळ खेळायला लागले. कोणता खेळ? म्हणलं तिबकला 10 आला पाहिजे समीचा. त्रिपुण खेळ, वेगवेगळे खेळ खेळले. भुका लागल्या, कांदी बार कोटी भुका खेळायचे. मग देवाने सांगितलं आता भुका लागल्यात ना, मग झाली आता वेळ म्हणत ती आणा शिदोऱ्या आणल्या. त्याचा काला तयार केला. पण देवाने तक्रार केली माझी आई ते शिपाई नाही तरी घरा जाई चोरून या माहिनुनी तनावे. ज्ञानोबराय म्हणले माझ्या घरी कुणी नाही. तुकाराम महाराज म्हणले माझ्या घरी कुणी नाही. ज्ञानोबराय म्हणले तुझं स्वरूप हे माझं घर आहे. बस सगळ्याच्या सिदऱ्या एकत्रित केल्या, त्याच्यात स्वतःची सिदरी टाकली, त्याचा काला तयार केला, पिंदेच्या हातात वाटाय दिला. 33 कोटी देव विमानं घेऊन आले, त्यांना काला मिळू द्यायचा नाही. मग स्वतः भगवान परमात्म्याने काला आपल्या हातामध्ये घेतला आणि तो काला कसा वाटला त्याचं वर्णन शुकाचार्य भागवतामध्ये करतात. ध्यानात ठेवा. हा काला जो आहे, मी मगाशी बोलून गेलो की स्थूल देहाचा काला वेगळा, सूक्ष्म देहाचा काला वेगळा आणि कारण देहाचा काला वेगळा. स्थूल देहाचा काला, काला खाऊ दैवात. स्थूल देहाचा काला दैवात. सूक्ष्म देहाचा काला आहे हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साधने. आणि जीव आणि ब्रह्म याचा ऐक्य म्हणजे हा कारण देहाचा काला आहे. आणि हा काला भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये काय केला? गोपाळांबरोबर केला. तोच काला चंद्रभागेच्या
स्वामी महाराज चालले बरं काही. आणि खरं सांगू का, कीर्तनात चाली कशा म्हणाव्यात हे बंकट स्वामी महाराजच सांगू म्हणू जाणं. आणि पुन्हा गुरुरे महंत भीमसिंह बाबा, गुरुरे रामहरी बाबा, गुरुरे एकनाथ महाराज. कारण कुठली तरी चाल उगं वडून तडून आणणं त्याला रस राहत नाही. हा झाला का विषय. आणि दुसरी गोष्ट अशी, शेंडगे साहेब आहेत ना, त्यांचे वडील जे आहेत ना, जिजा म्हणायचे त्यांना, ते आपले हाडे काय हा आश्रोबा महाराज जवळेकर आणि साहेबाचे वडील महिना अधिक मासात गुरुरी सुदाम बाबाच्या सहवासात राहायचे निमनूर. आणि मग आता ते जर महिना राहत होते तर हे निदान 2 तास तरी आले तर काय फरक पडायला लागला. आणि या स्वामी महाराजाची चाल आमचे सतीश महाराज जाधव म्हणले त्याबद्दल आपले नितीन भैया चव्हाण गायनाचार्य, नाही त्यांनाच म्हणतो ना मी, नितीन भैयाने ही चाल म्हणल्याबरोबर 2000 रुपये बक्षीस त्यांना दिले सगळे. आणि आप्पाने एवढे पोरं नाचवले, काहीच नाही का द्यायचं. काय म्हणतात कोणाला फक्त आता बरं का, भगवान परमात्म्याने काला तयार केला आणि तो काला कसा वाटला शुकाचार्य भागवतामध्ये वर्णन करतात. आणि भागवताचा श्लोक बप्पा आपले हरिभक्तीपरायण भागवताचार्य गुड्डू महाराज म्हणते ना, आता तो श्लोक काय करू म्हणा. बिभ्रद्वेनो जटापटयो शृंगवेत्रेची कक्षे वामे पानो तुलानेंगुलिषु तिष्ठन् मध्ये सुपरिसुरदो हास्य नर्मिस्वये स्वर्गे लोक मिश्रज बुद्धे यज्ञ भूबालके कुंडली श्रीनाथ